नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी तांदळाची खीर. खीर बनवायला खूप सोपी आहे आणि ही खीर चवीला खूप छान झाली होती. तुम्ही नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने बनवून बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. खीर बनवण्यासाठी गॅसवर मी एक भांडं गरम करायला ठेवले. त्यामध्ये सगळ्यात अगोदर थोडं पाणी घालून घ्यायचं. पाणी घातल्यामुळे दूध आपलं पातेल्याला चिटकत नाही. आता 1 लिटर दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि दूध गरम होतंय तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य पाहून घेऊया. इथे मी 4 ते 5 चमचे तांदूळ भिजायला घातले. तांदूळ तुम्ही कुठलाही घ्या. हे बघा, ह्या चमच्याने मी घेतलेत आणि तुम्हाला खीर किती हवी त्याप्रमाणे तांदूळ कमी जास्त घ्या. 10-12 काजू मी भिजत ठेवले होते आणि 10-12 बदामही मी गरम पाण्यात भिजत ठेवले होते. 2-3 अक्रोडही मी भिजवून घेतलेत. हे बघा, बदाम आपण सोलून घ्यायचेत. आता इथे मी 4-5 काड्या केसरच्या घेतल्या. त्यामध्ये गरम दूध घालून घेऊया आणि केसरच्या काड्या थोडा वेळ दुधात भिजत ठेवूया. आता सगळ्यात अगोदर आपण सुके मेवे मिक्सरला वाटून घेऊया. जास्त बारीक वाटायचे नाहीये, तर रवाळ वाटून घ्यायचे. सुके मेवे वाटून झाले की त्यामध्येच आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे. तांदूळ सुद्धा आपल्याला बारीक किंवा जास्त जाड नाही वाटायचे, असे रवाळ वाटून घ्यायचे. इथे दुधाला उकळी आली. दूध उकळले की आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते दुधामध्ये घालून घ्यायचे. वाटण घातल्यानंतर आपल्याला विस्करने असं छान मिसळून घ्यायचे, म्हणजे तांदळाच्या गाठी होत नाहीत अजिबात. हे बघा, तुम्ही पाहू शकता तांदळाच्या अजिबात गाठी राहिल्या नाहीयेत. आता तांदूळ घातल्यानंतर आपल्याला खीर छान अशी शिजवून घ्यायची 15 ते 20 मिनिटं. आणि हे बघा, 15 ते 20 मिनिटं झालीत. खीर आपली चांगली शिजली आहे. आता आपण जे केसर घातलं होतं दुधामध्ये भिजायला, ते दूध घालून घेऊया. केसर तुमच्याकडे असलं तर घ्या, नसलं तर नाही घातलं तरी चालेल. आणि 1 वाटी मी साखर घेतली. साखर तुम्हाला किती गोड हवं त्याप्रमाणे कमी जास्त साखर घेऊ शकता. 1 चमचा आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची. आता पुन्हा सगळं आपल्याला मिसळून घ्यायचंय आणि खीर पुन्हा आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं छान अशी शिजवून घ्यायची. काजू बदाम अक्रोड घातल्यामुळे खिरीला खूप छान चव येते आणि काजू बदाम आपण भिजवून घेतल्यामुळे खिरीमध्ये पटकन शिजले जातात. खीर खाताना अजिबात दाताखाली टसटस लागत नाही आणि खिरीची चव खूप छान वाढते. तुम्ही नक्की एकदा तरी अशी खीर बनवून बघा. हे बघा, खीर आपली छान शिजली, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर जास्त घट्ट खीर हवी असेल तर तुम्ही आणखी 2-3 चमचे तांदूळ वाढवून घेऊ शकता. हे बघा, खीर आपली मस्त शिजली. आता गॅस बंद करूया आणि खीर एका वाटीमध्ये काढून घेऊया. मस्त लागते, नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता थोडेसे आपण पिस्ते घालूया वरून आणि आपली मस्त अशी खीर तयार झाली.